आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। बातमी लातूरात नाही, लातूरमध्ये आणखी एका डॉक्टरची सीबीआय कडून चौकशी केली जाते। एका तपासातून डॉक्टरची सीबीआय कडून चौकशी सुरू झाली आहे। शिवराज मोटेगावकरच्या संपर्कात हा डॉक्टर असल्याचा सीबीआयला संशय आहे। मोटेगावकर यांच्या अटकेनंतर पेपरफुटीचे अनेक धागेदोरे लातूरात असल्याचा सीबीआयला संशय आहे आणि त्याच अनुषंगाने या डॉक्टरचीही आता चौकशी केली जाते। डॉक्टरांना देखील पेपर विकत घेतल्याचा सीबीआयला संशय आहे, त्याच दृष्टीने ही चौकशी होतीये। अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे सध्या संपर्कात आहेत। विष्णू, आणखी एका डॉक्टरची चौकशी सुरू असल्याचं कळतंय, काय नेमकं कारण आहे? तर मग खरं तर आरसीसीचं आणि आरसीसीचे मोटेगावकर याचं थेट अटक झाल्यानंतर आता झाडाझडती घ्यायला सीबीआय कडून या ठिकाणी सुरू आहे। मागील 6 दिवसापासून जे आहे ते याच ठिकाणी चुकून आहे। पहिल्यांदाच असं होतं की लातूरमध्ये आणि महाराष्ट्रात एवढी मोठी कारवाई या ठिकाणी पेपरफुटीनंतर पाहायला मिळते आणि थेट कनेक्शन जे आहे ते पेपरफुटीचं पाहायला मिळतंय। महत्वाची गोष्ट समोर आलेली आहे की 8 दिवसा अगोदर आरसीसीचा जो हा मोटेगावकर आहे त्याच्याकडे हा सगळा पेपर उपलब्ध झाल्याची माहिती आता समोर येत आहे आणि त्यामुळे हा पेपर त्यानं विकलाय आणि विकलाय ज्या लोकांना विकलाय किंवा ज्या लोकांपर्यंत हा पेपर पोहोचवलाय अशा सर्वांची चौकशी या ठिकाणी होत असल्याचं पाहायला मिळतंय। मोटेगावकर आता त्या ठिकाणी पोपटासारखा होत आहे आणि ज्या पद्धतीने ही माहिती सगळी समोर येते त्यानंतर सगळे लोक ज्या त्यांच्या संपर्कात होते त्या सगळ्यांची चौकशी होताना पाहायला मिळते। त्याचं इथं एक सगळं नेटवर्क होतं, अनेक डॉक्टर असतील किंवा मोठे अधिकारी असतील या सगळ्यांच्या संपर्कात मोटेगावकर गेले अनेक वर्षापासून होतात आणि त्यानुसार सीबीआयनं मोठं पाऊल उचलल्याचं पाहायला मिळतं आणि सगळ्यात मोठी बातमी या क्षणाची आणि या दिवसाची ही आहे की मोटेगावकर याच वर्षी नाही तर अनेक वेळा पेपरफुटीच्या प्रकरणामध्ये असल्याचा संशय सीबीआयला आहे। त्यातूनच हे जे डॉक्टर आहेत त्याला ही मदत करत होते। डॉक्टरांना हे जे डॉक्टर आज ज्याची चौकशी सुरू आहे हाच तो डॉक्टर आहे किंवा हेच ते डॉक्टर आहे, ते डॉक्टरचे निश्चित आणि अधिकाऱ्यांचे निश्चित यांच्यापर्यंत हे पेपर पोहोचत होते अशी सगळ्यात मोठी आणि खात्रीशीर सूत्रांची माहिती मिळते आणि त्यामुळं या डॉक्टरांच्या चौकशीमधून काय येतं हे पाहणं महत्वाचं आहे। त्यांना हेही सांगणं गरजेचं आहे की या अगोदर ही एका डॉक्टरची चौकशी झाली होती, याच डॉक्टरला आता समन्स पाठवून आज त्याची देखील चौकशी पुण्याच्या कार्यालयामध्ये झाल्याची देखील माहिती आहे। त्यामुळे सगळे धक्कादायक खुलासे सीबीआय कडून समोर येताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे आणि महत्वाची आणखी एक गोष्ट 4 लोकांना 4 विद्यार्थ्यांना आणि पालकांना देखील पुन्हा एकदा समजलं जाईल। त्यामुळे मोठे धागेदोरे लातूर मधून समोर येताना पाहायला मिळत आहे, त्याची व्याप्ती मोठी आहे असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे सीबीआयची चौकशी त्याचा फास आणखी मोठा आवडणार हे निश्चित करणार। नक्कीच धन्यवाद विष्णू, आणि वेळोवेळी तुमच्याकडनं या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू।